बनावट जन्म दाखल्यासंदर्भात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता पाहिलं तर रेशनिंग ऑफिस असेल या शाळा असेल अशा सर्वच ठिकाणी आता त्यांनी चौकशी करून ज्याची माहिती घेतलेली आपल्यासोबत जोडले गेलेत भाजप नेते किरीट सोमय्या. सर काय सांगाल, एकंदरीत पाहिलं तर बोगस दाखले मोठ्या प्रमाणात आता द्यायला तयार झालेले आहेत, काही अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे आणि यामध्ये आता कोण कोण इन्व्हॉल्व आहे? महापालिकेने आपले 4 अधिकारी निलंबित केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 FIR झाल्या. एक शिवाजीनगर पोलीस स्टेशन, एक देवनार पोलीस स्टेशन आणि आता काल मुलुंड पश्चिम पोलीस स्टेशन. आता मी आपल्याला एक अर्ज दाखवतोय. नजमा खातून, हा नजमा खातूनचा अर्ज नाही, इथं बघा त्यांची सही बंगाली भाषेत आहे. फक्त एवढंच नव्हे, तिथं जो आधार कार्ड आहे नजमाचा, तो नजमाचा आधार कार्ड पश्चिम बंगालचा आहे. हे नजमाचा आधार कार्ड पश्चिम बंगालचं, तिथं नवराचं जे आधार कार्ड आहे ते बिहारचं आहे. आणि त्याचबरोबर यांनी मुलाला जन्म दिला अशा प्रकारचं सर्टिफिकेट ज्या डॉक्टरने दिलं त्या डॉक्टर काझी यांनी पण पैसे घेऊन वाटेल तसे सर्टिफिकेट दिले आहेत. कारण की डॉक्टरने असं लिहिलं आहे 19 नोव्हेंबर 2023 सकाळी 7 वाजता जन्म झाला आणि सर्टिफिकेट देण्याची तारीख 9 मार्च 2024. मी डॉक्टरांना विचारलं की जन्म झाला त्यावेळी तू तिथे होता का? तो म्हणाले मी नव्हतो. तर अशा प्रकाराने घुसखोर बांगलादेशी अपात्र लोक जन्म प्रमाणपत्र मिळवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द केले. पण आता माझी मोहीम झाली की ज्यांनी बनावट कागदपत्र दिले, ज्यांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुंबईत 4 सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. आता चौकशी होणार अर्जदार लाभार्थी बांगलादेशींची. मात्र तुम्ही रेशनिंग ऑफिसमध्ये गेलात त्यावेळेस अनेक तफावत आढळून आली, शाळेमध्ये देखील गेलात, काय एकंदरीत तफावत आढळून आली? ते डायरी जी काही आहे ती जुन्या आहेत. आता शाळेत लोकांनी पहिल्याने सांगितलं आम्ही इश्यू केलं नाही, नंतर म्हणते आम्ही बघतो, मग एक डायरी सापडत नाही. आता ते उर्दूत काय लिहिलंय मला वाचता येत नाही. रेशनिंग ऑफिसमध्ये सरळ दिसलं की नावाची खाडाखोड करून नंतर हा जो व्यक्ती आहे औकाफ त्याचं नाव वरून टाकण्यात आलं. रेशनिंग ऑफिसवाले म्हणतात हे केव्हा टाकलं आम्हाला माहीत नाही आहे. म्हणजे रितसर हिते पण बनावटी कागदपत्र रेशनिंग कार्ड तयार करून जन्माचा दाखला म्हणजे भारताचं नागरिकत्व. यामुळे किती मोठा नुकसान होऊ शकतं, फटका बसू शकतो राष्ट्राला? असं आहे की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी येत आहेत. जन्म प्रमाणपत्र घोटाळा, 50-50 हजार लाखात अधिकारी कर्मचारी पैसे घेऊन वकील, हे जन्म प्रमाणपत्र म्हणजे तो भारतीय झाला. म्हणजे देशाचं आज स्थिती अशी आहे की टाटा इन्स्टिट्यूटनी जो रिपोर्ट दिला आहे की 2050 मध्ये मुंबई नसेल, 2050 मध्ये हिंदू 51% असेल आणि मुस्लिम 31%. यातना अर्ध्याहून अधिक मुस्लिम बाहेरून आलेले बांगलादेशी. षडयंत्र आहे का या? भारतातला मुंबईला आज लंडनमध्ये जी अवस्था झाली तशी अवस्था मुंबईत पैदा करायचं हे षडयंत्र आहे. महाराष्ट्रात जी मोठी शहरं आहेत अकोला, अमरावती, संभाजीनगर, सिल्लोड, इथे पण मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र दिले गेले आहेत. आम्ही हे षडयंत्र मोडून काढणार. येणाऱ्या काळात अशा लोकांवरती कारवाई होईल का? पाहायला गेलं तर अनेक गुन्हे दाखल झालेत, मात्र कारवाईचं स्वरूप अजून आता 31 FIR झालेत. पण माझी विनंती आहे, मी मुख्यमंत्रींना पण विनंती केली आहे की याच्यावर चौकशी आणि कारवाई व्हायला हवी. आतापर्यंत 5,000 आरोपी झाले आहेत, पण याचा मूळ कोण आहे त्यासाठी SIT गठीत करून ज्यांनी, कारण की फक्त महाराष्ट्रात नाही उत्तर प्रदेश पण हा असाच घोटाळा बाहेर आला जन्म प्रमाणपत्र कलकत्तात पण. म्हणून हे षडयंत्राचा मागची शक्ती ही महापालिकेच्या निवडणुकीनंतर SITची स्थापना होऊ शकते. पुरावे तुम्ही दिलेत का? वाटतं अधिवेशनामध्ये हा आवाज उठणार का? मी आमच्या आमदारांना, भाजपच्या आमदारांना विनंती केली आहे की हा विषय तुम्ही तिथं उचला. महत्त्वाचा विषय आहे, आशा ठेवतो
की अधिवेशनाने या विषयावर महाराष्ट्राची सुरक्षा, मुंबईची सुरक्षा, बांगलादेशी आक्रमण या विषयावर चर्चा केली पाहिजे. नक्कीच श्रीयुक्त किरीट सोमय्या येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर यावरती कशा प्रकारची कारवाई आता करणार आणि अधिवेशनामध्ये हा जो जन्म प्रमाणपत्र जे आहे ते बोगस जन्म प्रमाणपत्र असेल, रेशनिंग असेल असे नावं जोडण्याचं काम जे होत आहे त्यावरती कशा प्रकारची कारवाई केली जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा नागनाथसह गणेश सुराट, TV9 मराठी, कुर्ला.